लॅमिस थेरमचा पुढचा प्रॉब्लेम आहे. An electric light fixture weighing 50 न्यूटन hangs from a point C. 15 न्यूटनचा इलेक्ट्रिक लाईट फिक्चर आहे, सी पॉइंटला हँग केले. आणि पुढे काय म्हणले, बाय 2 स्ट्रिंग्स AC अँड BC. 2 स्ट्रिंग हँग केले, एक AC स्ट्रिंग आहे, एक BC स्ट्रिंग आहे. आता पुढे काय म्हणले, द स्ट्रिंग AC इज इन्क्लाइंड ॲट 60 डिग्री. AC स्ट्रिंग आहे 60 डिग्री इन्क्लाइन आहे विथ हॉरिझॉन्टल. आणि पुढे काय, टू द हॉरिझॉन्टल. अँड BC ॲट 45 डिग्री टू द हॉरिझॉन्टल. BC पण हॉरिझॉन्टलला 45 डिग्री इन्क्लाइन आहे टू द हॉरिझॉन्टल ॲज शोन इन फिगर. आणि आपल्याला फाइंड काय करायचंय, टेन्शन फाइंड करायचे. दोन्ही स्ट्रिंग मधलं टेन्शन फाइंड करायचं. इथं लिहायचं राहिले, टू फाइंड काय करायचंय, टेन्शन्स इन स्ट्रिंग AC अँड BC. AC आणि BCतलं टेन्शन फाइंड करायचं. आता टेन्शन फाइंड करायसाठी प्रॉब्लेम आधी बघायचा, किती फोर्स आहेत पॉइंटवर ऍक्ट होत आहेत. आता आपला C पॉइंट मेन आहे. C पॉइंट मधून एक त्या पिक्चरचं वेट आहे 15 न्यूटन. दुसरा AC स्ट्रिंग मधलं टेन्शन आहे, ते फिक्स पॉइंट कडे ऍक्ट होतं. ते टेन्शन आपण काय म्हणूया, त्याला T1 म्हणूया. पहिल्या स्ट्रिंग मधलं टेन्शन आहे T1. BC स्ट्रिंग मधलं पण एक टेन्शन आहे T2. म्हणजे या पॉइंटवर किती फोर्स ऍक्ट होत आहेत, 3. T1, T2 आणि एक वेट, 3 फोर्स ऍक्ट होत आहेत. 3 फोर्स जर पॉइंटवर ऍक्ट होत असतील तर आपण लॅमिस थेरम अप्लाय करू शकतो. मग इथे एक हॉरिझॉन्टल लाईन काढली, एक व्हर्टिकल. आता हा अँगल 60 डिग्री आहे, मग हा किती असणार, अपोजिट अँगल्स आहेत ना. हा 60 तर हा पण 60 डिग्री असणार. हा 90 आहे, हा 90. आता हा 45 असेल तर हा किती असणार, 45 ना, 45 डिग्री. कारण हा 90 असणार, हा 45, हा 45, हा 90, हा 45 डिग्री. मग हे टोटल करू शकता की आपण. हा 90 आहे, हा 45, किती होणार 135 डिग्री. नंतर हा 60 आहे आणि हा 90, किती होणार 150 डिग्री. मग शिल्लक किती राहिला वर, टोटल 360 आहे, त्यातनं -150 -135 म्हणजे राहणार किती 75 डिग्री. 75 डिग्री झालं. हेच मेन अँगल काढणं, हेच मेन आहे लॅमिस थेरम. पुढचं काय कॅल्क्युलेशन अवघड. आता लॅमिस थेरम काय, फोर्स डिवायडेड बाय त्याच्या समोरचा साइन अँगल. पहिल्यांदा T1 पासून सुरुवात करू. T1 डिवायडेड बाय T1 सोडून राहिलेले 2 फोर्स, त्यांच्या मधला अँगल, साइन तो अँगल, म्हणजे किती येणार साइन 135 इज इक्वल टू T2 डिवायडेड बाय साइन किती येणार, T2 डिवायडेड बाय त्याच्या समोरचा साइन 150, साइन 150 डिग्री इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय किती येणार साइन त्याच्या समोरचा 75 डिग्री. झालं. आता T1 काढायसाठी पहिला आणि लास्ट रेशो घ्या, T2 साठी दुसरा आणि तिसरा रेशो घ्यायचा. T1 किती येणार, हे साइन 135 तिकडे मल्टिप्लाय होणार, हा रेशो घ्यायचा आहे 15 डिवायडेड बाय साइन 75 डिग्री आणि इंटू हे साइन 135 तिकडे मल्टिप्लाय साइन 135 डिग्री. हे कॅल्शियम पुट करा, किती येते 10.98 न्यूटन. एवढं AC स्ट्रिंग मध्ये टेन्शन आहे. आता T2 साठी दुसरे 2 रेशो घेतो. T2 डिवायडेड बाय साइन 150 डिग्री इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय साइन 75 डिग्री. म्हणजे साइन 150 तिकडं मल्टिप्लाय. T2 इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय साइन 75 इंटू साइन 150 म्हणजे T2 किती येणार, हे कॅल्शियम पुट करा जसं 7.764 न्यूटन. हे BC स्ट्रिंग मधलं टेन्शन आहे. एवढं काढायला 6 मार्क आहेत.
डायग्राम मधला अँगल काढायला 2 मार्क भेटणार, T1 काढायला 2 मार्क भेटणार आणि T2 काढायला 2 मार्क भेटणार. सिम्पल प्रॉब्लेम.